मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. स्वरात असू द्या, गोड बेसूर असू द्या. गुरुजी लग्नातलं मंगलाष्टक ऐकलं तुम्ही एखाद्या बेसूर स्वरात ऐकलं, स्वरातलं गोड वाटत. बाणी ऐक जरा जाण कलिके पाकाच्या खुल्ल्या. तुम्हाला वाटतं आता लगे भातच खायला जायचंय गावात. वरमाईन त्या लग्नाच्या दिवशी वरमाई एकदम टाईट. तिला वाटतं का वरून आली का काय, खाली पण हातच नाही ती. वाकडी न तेल बाप्पा बाप्पा बाप्पा. मंगलाष्टकात जादू आहे गुरुजी. मंगलाष्टकाला कोणत्याही मंडपात म्हणले की सगळ्या प्रकारचे लोक हसतात. लग्न झालेले आणि विना लग्नावाले. झालेले काहून हसतात? त्यांना आठवतं आपलं असंच झालं म्हणून. न झालेले का हसतात? त्यांना वाटतं आपलं असंच होईल म्हणून. होईलच याची शाश्वती नाही. येतं का तुमच्या लक्षात? ते गोड वाटतं. राजा भीमक गोड वाटतं. पण हीच लय आणि हीच चाल असली पाहिजे मंगलाष्टकात. ते नवीन आणली ना, पुरी म्हणतात तर एवढ्या मोठ्या पानावर शेंडा नाही मूळ नाही, सगळं वराड वैतागलेलं असतं. 5 वाजता पंगत बसलेली असती, 9:30 वाजता लग्न लागत नाही. त्याच्यात 2-3 जण पंक्तीतून हुकेल राहतात. त्यांना वाटतं सत्कार उरकला की मंगलाष्टक आणि तदेव लग्न झालं की जेवण. पण एकच मंगलाष्टक देव बाप्पान म्हणलं की पोरी पान घेऊन येत्या. शुभ मंगल सावधान सावधान झाले मंगल 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 निधान. सुमनबाईण आज केलं कन्यादान. चंद्रकला का सासू मोठी भेटली महान. शुभ मंगल सावधान. जे पंक्तीतून उकेल होते ते म्हणे आता काही लवकर लग्न लागायचा अंदाज नाही. त्यानं अक्षदावरच दणका चालू केला. त्याच्यामुळं मंगलाष्टक देवबाप्पाला म्हणून द्यायचे. मध्ये तोडण्यात बेसूर येत ना महाराज. अहो ते बेसूर मंगलाष्टक ऐकले की माणसाला असं वाटतं याला पाणी नाही तिथे नेऊन कापाव. किती बेसूर तुम्हाला. गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू मैत्र तळ्या म्हणले जोग आला. काकडा आहे. अवघे हरे जन मिळून आले राऊळा, आले राऊळा. दोन्ही कर जोडून विनविते गोपाळा. मोठा जगळ बाबा म्हणायचे इंगळे बाबा म्हणा गुरुजी. तिथलं एक अप्रतिम व्यक्तिमत्व आठवतं इंगळे बाबा. आज देहाना आपल्यात नाही, गेले दिगंबर ईश्वर विभूतीन राहिल्या कीर्ती. शेवटी महाराज माणसाचं चांगून पण हे आठवत असतं. अवघे हरिजन मिळून आले राऊळा, आले राऊळा. दोन्ही कर जोडून विनविते गोपाळ, दोन्ही कर जोडून विनविते गोपाळ. काकडा सुरू झाला पाहिजे मंदिरावरून. म्हणायला गोड आवाजाचा माणूस पाहिजे. हा हा हा. नाही तर काकडा सुरू झाला पाहिजे. बेसुरी बसली पाहिजे माईक पुढे. ते काकडा गोड ऐकायचं राहिलं बाजूला. देवाला वाटतं का गाव सोडून जाऊ. बापरे. भजन ते ओंगळवाणी नरकाचा मी नेहमी कीर्तनात सांगत असतो. तुम्ही ऐकलंय असेल पण सांगून देतो आता. स्वरातली गोष्ट कोणती बी असू द्या मला ती गोड वाटते. ते बस स्टँडला ते लेमन गोळ्या ऐकतं ना, ते कधी सर हे लेमन गोळी संत्रा गोळी मळमळत नाही, उलट्या होत नाही. हे थंडा पाणी वडली गरमागरम समोसे मस्त वाटत. येतं गावामध्ये या लव्वा लोगण भाडेल दुडेल भंगर बरोबर नवरदेवाचा बुट नवरीची चप्पल आहे. नारायणाच्या मुक्काम स्थानी निवासस्थानी कुठं राहतात नारायण? हल्ली मुक्काम सासुरवाडी. त्या दोन्ही देवाचं चरित्र मी एकदा भागवतामध्ये सांगितलं. तेव्हापासून मला बी सासुरवाडीला राहायला जायला वाटू राहिलं. सासुरवाडीत राहणं वाईट थोडी. आसारे खलु संसारे सार शूर मंदिरं. या आसार असणाऱ्या खोट्या मायाजाळ असणाऱ्या संसारात एकच गोष्ट सारी,
सार शिशुर मंदिरम, सासऱ्याचं घर. सासरा श्रीमंत असला पाहिजे आणि त्याला पोरगा नसला पाहिजे. आसारे खलू संसारे सार शिशुर मंदिरम. सासूरवाडीत राहायला गेलं पाहिजे का? अहो घाबरता कशाला म्हणे. हरो हिमालय शेतो, हरो शेतो महोदधो. म्हणजे जगातले 2 मातब्बर सासूरवाडीतच राहतात म्हणे. कोण? हर म्हणजे महादेव. महादेव राहतात हिमालयात. हिमालयाची पोरगी पार्वती, पर्वताची कन्या, महादेवाची पत्नी, आणि ते मुक्कामी सासूरवाडीत आहे. हरे शेतो महादधो. हरी, हरी म्हणजे श्री विष्णू. श्री विष्णू राहतात क्षीरसागरात. लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रामधून आहे आणि भगवान विष्णूचा मुक्काम समुद्रात आहे. दोघही सासूरवाडीत आहे. पण सासूरवाडी लांबची पाहिजे, गावातली नसावी. गावातली नसावी. नाही तर जावायन बकऱ्या सोडल्यान ते वळायला चाललं. सासू म्हणते जावाय बापू आपल्या शाळ्या आणा वळून, म्हणजे मेलं ते दिवस. आणि शेळ्या वळण्या इतकं मोठं आव्हान काहीच नाही गुरुजी. एखाद्याने शपथ खाऊन जा मी शेळ्या घेऊन चाललो आणि सुखरूप कोणाच्या शिव्यानं खाता परत येईल म्हणून. शेंडा कत्री जाते ती. तुम्ही किती कडी बन जा, 2 का व्हायना शिव्या खाऊ घालती दिवसभर. बकरी म्हणते तिला. चला सोडा. विष्णू देवाकडे जाऊन प्रार्थना केली. उठा उठो निवेगेशी, चला जाऊ रावळाशी. चला रावळात चला. उठा. काय झालं? तक्रार घेऊन आले म्हणे तुमच्याकडे. अपील आहे तुमच्याकडे. काय झालं ते कंसाचा हिशोब करा. ठीक आहे. देवानं सांगितलं बरा पहुडलो होतो, बरा निवांत होतो, बरा एकांतात होतो, कशाला उद्योग लावता? देवा तुझं तर ब्रीद आहे ना. जयामणी जैसा भाव तया तैसा अनुभव. इथले शब्द आहे बरं का संतोष दादा. जयामणी जैसा भाव तया तैसा अनुभव. ज्याच्या मनामध्ये जसा भाव आहे तसा अनुभव देतोस की नाही देवा तू? हो. मग आज तुमच्याकडे एवढी मोठी इच्छा घेऊन आलोय ना, ही इच्छा तू पुरवली पाहिजे. आणि तू पुरवतोच हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका ओ मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.